किती मऊसूर इडली झाली बघा, किती छान झाली, किती फुलली, एकदम मस्त. मी इडली बनवणार आहे त्याच्यासाठी बघा तांदूळ घ्यायचे, 2 डबे तांदूळ घ्यायचे. हा माझा मापाचा डबा आहे, ह्याने 2 डबे तांदूळ आणि 1 डबा उडदाची डाळ. ही बघा 1 डबा उडदाची डाळ. थोडे मेथी दाणे पण टाकायचे म्हणजे इडली एकदम सफेद होती. रबर ठेवलेले कसं फुलले, छान फुलले ना, किती छान फुलले. रातभर ठेवायचं म्हणजे असं फुलतं बघा, किती छान दिसते, किती फुलले. असंच फुलणार. तेल लावून घ्यायचं इडलीच्या भांड्याला म्हणजे इडल्या चिटकत नाही. सगळं असंच भांड्याला लावून घ्यायचं बघा. पाणी नाही टाकायचं इडली लावताना, कधीच पाणी नाही टाकायचं. पाणी टाकलं इडली फुलणार नाही. जसं आपण वाटून ठेवलं तसंच, पाणी बिलकुल बी नाही टाकायचं. सगळे असेच लावायचे भांडे आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं बघा. आता ढाकण लावून द्यायचं बघा. आपली इडली तयार झाली. झाली का नाही अशी बघायची बघा. झाली बघा आपली इडली बनली. आता आपण काढून घेऊ. अशी काढून घ्यायची बघा. छान बनली ना, बघितलं कशी बनली. सांबर चटणी बरोबर छान लागते. अशीच इडली तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.